नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? वेलकम टू माय चॅनल. प्रिया हो या चॅनल मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. चला मग करूया आपण व्हिडिओला स्टार्ट आपल्या. तर मग आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे, कारण आज सासूवर नाही, सुनवर नाही, तर चक्क आईला होणाऱ्या छळाबद्दल आपण बोलणार आहोत. तर मग ह्यामध्ये चूक कोणाची? तर चला बघूया चूक कोणाची असू शकते आणि कसं ठरवणार चूक आपण कोणाची आहे ती. तर ही घटना आहे ना, ती एकदम सत्य घटनेवर आधारित आहे बरं का. यामध्ये कुठलाही मी डोकं मनाचं माझं लावलेलं नाही, किंवा म्हणजे डोकं लावून केलेलं नाही कथा निर्माण, किंवा कुठलाही यामध्ये माझ्या मनातलं काहीही टाकलेलं नाही. ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे. यामध्ये कसं आहे माहिती का, एक आई असते जी लहानपणा सहा सहा एकदम 5-6 महिन्यानंतर एक मुलगा जन्माला आलेला असतो. आणि मग तुम्ही विचारच करा त्याचा किती लाड केलेला असेल त्या आईने. कारण ती सिंगल मदर असते. त्याचे वडील लहानपणीच गेलेले असतात. त्या मुलाचा इतका लाड होतो लहानपणापासून. त्या डोक्यामध्ये तिच्या आईने टाकलेलं असतं की आता तुझं मामाच्या मुलीशी लग्न करायचंय. ठीक आहे. तर मग तो मुलगा लहानपणापासून तोच विचार करत राहतो. आता तुम्हाला तर माहिती आहे, लहानपणापासून मुलांना आपण जे शिकवतो, जे त्यांच्या डोक्यामध्ये टाकतो, जे त्यांना करायला भाग पडतो, ती गोष्ट ती मुलं लगेच आत्मसात करतात. आणि लहानपणापासून ज्या गोष्टी त्यांच्या समोर घडत असतात, किंवा ज्या आपण त्यांना सांगितलेल्या असतात, किंवा ज्या आपण त्यांना बोललेलं असतो, ते पटकन विचारात घेत असतात. असंच काही त्या मुलाशी झालं. लहानपणापासून आईने सांगितलेलं असतं की मामाच्या मुलीशी तुझं लग्न करायचंय, मामाच्या मुलीशी तुझं लग्न करायचंय. मग मोठं जाऊन तो मुलगा म्हणतो, आई आता मी मोठा झालो, माझं लग्न कर. मग आई काय, मग मुलाला घेते आणि जाते आपल्या भावाच्या घरी त्याला मागणी टाकायला. मागणी टाकायला गेल्यानंतर ना भावाला काही त्याची मुलगी त्याच्या बहिणीच्या मुलाला द्यायची नसते. तो भाऊ लगेच म्हणतो की मला काही माझी मुलगी तुला म्हणजे तुझ्या घरात द्यायची नाही, किंवा तुझ्या मुलाला द्यायची नाही. मग ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट त्या मुलावर खूप भयंकर पडतो. त्याची मेंटॅलिटी बिघडते. त्याच्या मनाला खूप त्रास होतो. कारण तो लहानपणापासून ज्या गोष्टीची वाट बघत असतो, किंवा ज्या गोष्टींबद्दल विचार करत असतो, ती गोष्ट त्याला भेटत नाही. मग तो एकदम मेंटली डिप्रेशन मध्ये जातो, किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये जातो, किंवा एकदम एक म्हणतात की नाही स्किझोफ्रेनिया सारखं, म्हणजे मेंटली डिसऑर्डर असतात ते काही, त्याच्यामध्ये जातो. आणि खूप वेळासारखं वागायला लागतो. आणि या गोष्टींचा इम्पॅक्ट म्हणून किंवा या गोष्टींचा जो त्याच्यावर जो परिणाम आहे, तो इतका भयंकर होतो की तो लहानपणापासून आता चांगलं शिक्षण घेणारा मुलगा अचानक अशा एखाद्या गोष्टीमुळे, किंवा एखाद्या चुकीमुळे, फक्त चुकीमुळे, की तुझं त्याच्याशी मोठ्यापणी लग्न करायचं आहे, या चुकीमुळे किंवा या गैरसमजामुळे त्याचा मोठ्यापणी त्याच्या मनावर आणि त्याच्या मेंदूवर एवढा भयंकर गंभीर परिणाम झाला की तो मुलगा ड्रिंक करू लागला. तो मुलगा दारूच्या आहारी, तो व्यसनाधीन झाला. आणि त्याने स्वतःचं आयुष्य इतकं वाटोळ करून घेतलं की तो लग्नाच्या वयात आल्यानंतर त्यानं असं ठरवलं की आता मला लग्नच करायचं नाही. माझं लग्न जिच्याशी करायचं होतं मला, तीच मुलगी आता माझ्या आयुष्यात येणार नाहीये. तोच मामा माझ्या लग्नाशी नकार दिला आहे. तर मग मी आता लग्न करणार नाही. आणि असं दारू पिऊन दारू पिऊन दारू पिऊन स्वतःच आणि स्वतःच्या आईचं इतकं त्याने नुकसान करून घेतो की त्याच्या वडिलांच्या जागी तो लागलेला असतो. गव्हर्नमेंट जॉबला लागलेला असतो, पण तरीही तो जॉब करत नाही. शेवटी त्याच्या आईला पेन्सिल चालू असती. त्या पेन्सिलीवर आज ते जगत आहेत. आणि काडीचेही काम तो करत नाही, असाच पडून असतो. आणि इतका परिणाम गंभीर झाल्यामुळे तो त्या गोष्टीला जबाबदार तो त्याच्या आईला ठरवतोय आज. मग ही गोष्ट जबाबदार ठरवण्याची त्या मुलाची गलती आहे का जबाबदारी आहे, म्हणजे चूक आहे की त्याच्या आईची चुकी आहे? हेच सांगणं खूप चुकीचं आहे, म्हणजे चुकीचं वाटतंय. कारण का माहितीये का, की
आता 6 बहिणींच्या नंतरनं किंवा 4-5 बहिणींच्या नंतरनं एक मुलगा जन्माला येतो. त्यावेळेस त्याचा लाड हा केला जातो. आपण सर्वसामान्य माणूस सुद्धा आपल्या एक बाळ झालं तरी आपण त्याचा इतका भयंकर लाड करायला बघतो. पण मला त्या आईला इथून पुढच्या तरी आईंनी आपल्या मुलांना जे संस्कार द्यायचे आहेत ना, ते असले देऊच नका. अशा गोष्टी लहानपणापासून त्यांच्या डोक्यात टाकूच नका. त्यांना फक्त चांगल्या गोष्टी आणि चांगले संस्कार शिकवण्याचा प्रयत्न करा. कारण लहानपण हे कवळं असतं, कवळी कळी असते, की त्याच्यावर आपण जे विचार, जी गोष्टी मांडायचा प्रयत्न करतो, त्या गोष्टी ते लवकर डोक्यामध्ये घेत असतात आणि त्याचा गंभीर परिणाम त्यांनी ते ध्येय आणि ते उद्दिष्टच बनवलेलं असतं. मग आज त्या मुलाने त्याच्या आईचा इतका छळ करतोय, की जसा एखादा दारुडा माणूस आपल्या बायकोला मारहाण करतो, छळ करतो, जाच करतो, बसता, उठता, लाथा, बुक्क्या, अशा पद्धतीची वागणूक देतो. अशा पद्धतीनं तो मुलगा आज त्याच्या आईला देत आहे. तर त्या आईला पण आता त्या छळामधून वाचवायचं जरी म्हणलं ना, तरी ती स्वतः तयार होत नाही त्या छळामधून वाचायला. कारण तिचा त्या मुलावर जीव असतो खूप. जे आहे ती 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 तीही कदाचित मानून घेते, की माझ्यामुळेच झालं हे, किंवा दुसऱ्यांवरती ढकलत असेल किंवा काहीही गोष्टी होतात. पण मला सगळ्यांना सांगायचं कारण असं आहे, की लहानपणापासून आपण आपल्या मुलांवरती चांगले संस्कार केले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, जेणेकरून ते मोठेपणी ते चुकीच्या गोष्टींमुळे त्यांच्या मनावर किंवा त्यांच्या ब्रेनवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही आणि ते आपल्यालाही जबाबदार राहणार नाही. त्यांनी चांगल्या वाटेवर ते त्यांचं अस्तित्व निर्माण करतील. पण त्या मुलाला एवढ्या गोष्टींमुळे तो आज त्याच्या आईला जबाबदार ठरवतोय. त्याला दारू पिऊन तिला रोज मारहाण करतोय. अं, तर अशा गोष्टी समाजामध्ये घडू नये याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे आता इथून पुढे तरी. म्हणजे ज्यांना कळायला पाहिजे ती लोक किंवा ती मुलं असं वागतच नाहीत. पण 100 पैकी 10 तरी मुलं अशी बिघडतात. बिघडतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनावर किंवा ब्रेनवरती परिणाम होतो. आणि त्या आईला तरी काय चुकी द्यायची आता. तर मग चला, ही सत्य घटनेवर आधारित अशी गोष्ट म्हणजे एक कहाणी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला, की समाजामध्ये अशा गोष्टी घडू नये म्हणून. आणि आईवर छळ होतोय खास कारण म्हणजे सासू नाही, सून नाही, काय नाही, काय नाही. पण त्या बिचाऱ्या आईनं काय करायचं आता? जसं लग्न झाल्यापासून सासूचा छळ सहन केला, आता ती मुलाचा छळ सहन करते. तर मग अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी अं, आपण इथून पुढे चांगल्या गोष्टी करत राहिलं पाहिजे. आणि समाजामध्ये ह्या गोष्ट पसरवणं गरजेचं आहे, की लहानपणापासून आपण आपल्या मुलांवर काय संस्कार केले पाहिजे, त्यांच्या डोक्यात काय टाकलं पाहिजे, त्यांना काय शिकवलं पाहिजे, हे आपल्याला आई वडील म्हणून समजलं पाहिजे. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला नक्कीच सांगा आणि तुम्ही मला सपोर्ट करताय हे पाहून मला खूप छान वाटतंय. आणि आपल्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करा आणि प्रिया ओळ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.